महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्व अशी होऊन गेलीत आणि आहेत जी एखाद्या पदामुळे मोठी होत नाहीयेत, तर ती त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे, त्यांच्या कामाच्या आवाक्यामुळे, पद्धतीमुळे ओळखली जातात. अजित पवार हे त्यातलंच एक नाव. मुख्यमंत्री न होता सुद्धा महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रात कायम प्रभावी भूमिका बजावणारा हा नेता आज आपल्यात नाहीये. आणि त्यामुळेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अजित पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं नेमकं काय नुकसान झालं आहे. याच प्रश्नावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब. अजितदादांचं जाणं म्हणजे फक्त एका नेत्याचं निधन नाहीये, तर निर्णय घेणाऱ्या, काम उरकणाऱ्या आणि प्रशासकीय यंत्रणेला गती देणाऱ्या नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण होणं आहे. आज महाराष्ट्रात भाषण करणारे भरपूर नेते आहेत, घोषणा देणारे आणि वक्तृत्व गाजवणारे नेत्यांची कमी नाहीये, पण फायली समोर ठेवून क्षणात निर्णय घेणारे नेते फारच कमी आहेत. अजित पवार या त्या मोजक्या नेत्यांपैकी एक होते. अधिकारी वर्गात फाईल दादांकडे गेली की उत्तर येणारच अशी ठाम भावना होती, दरारा होता. अजित पवारांचे राजकीय निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. काही निर्णय अतिशय धाडसी होते, तर काही निर्णय वादग्रस्त ठरले, तर काही निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता समीकरणं सुद्धा पूर्णपणे बदलून गेलेली आहेत. पण एक गोष्ट कायम स्पष्ट होती, ती म्हणजे दादा कधीही संभ्रमात राजकारण करत नव्हते. त्यांना काय हवंय, कुठं जायचंय आणि त्यासाठी कोणता मार्ग निवडायचा हे त्यांना नेमकं माहीत असायचं. त्यांच्या प्रत्येक राजकीय डावामागे सत्ता टिकवण्यापेक्षा सत्ता प्रभावीपणे वापरण्याचा दृष्टिकोन होता. अजित पवार आणि सत्ता यांचं नातं फार वेगळं होतं. दादांसाठी सत्ता म्हणजे पद नव्हतं, तर सत्ता म्हणजे साधन होतं. सत्ता हातात आली की त्यातून काम कसं करून घ्यायचं याची त्यांना अचूक जाण देखील होती. म्हणूनच ते उपमुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा मुख्यमंत्री पदावरील असलेल्या नेत्यापेक्षा अधिक प्रभावी वाटायचे. मंत्रालय चालवताना देखील कोणताही दिखावा नाही आणि त्याचबरोबर ती कोणताही भावनिक उद्रेक कधीही झाला नाही. फक्त काम आणि तेही वेळेत चोखपणे. म्हणूनच अजित पवार हे महाराष्ट्राचे न झालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री अशी सल आपल्या महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. कारण मुख्यमंत्री पदासाठी लागणाऱ्या सर्व गुणांमध्ये दादा बसणारे होते. प्रशासनाची खुल जाण, अर्थकारणाची मजबूत समज, कमालीची निर्णायक क्षमता आणि महाराष्ट्राच्या सोशल इंजिनिअरिंगची बारकाईनं असणारी माहिती आणि जबरदस्त कामाचा वेग. पण राजकारणात फक्त गुणवत्ता पुरेशी नसते. योग्य वेळ, योग्य प्रतिमा आणि योग्य संधी याचं गणित जुळवावंच लागतं आणि कदाचित इथेच दादा थोडे मागे पडले. अजित पवार हे विकासाचं स्पष्ट विजन असलेलं नेतृत्व होतं. रस्ते, पाणी, सिंचन, उद्योग, अर्थसंकल्प हे सगळे विषय त्यांना पाठ होते. अनेक नेते हे विकासाच्या घोषणा करतात, पण दादा विकासाच्या फायली वाचत होते. कुठला प्रकल्प परवडतो, कुठला नाही, कुठे निधी अडकतोय, कुठे प्रशासकीय अडथळे आहेत, हे सगळं त्यांना नेमकं ठाऊक असायचं. म्हणूनच अधिकारी वर्गात देखील दादांची दहशत होती आणि तितकाच विश्वास देखील होता. शासन आणि जनतेमधला शासक म्हणून अजितदादांनी जी भूमिका बजावली ती आज दुर्मिळ झाली आहे. दादा लोकाभिमुख होते, पण लोक अनुयायी नव्हते. जे योग्य आहे तेच करायचं, लोकांना पटवून द्यायचं, पण निर्णय बदलायचा नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. त्यामुळे काही वेळा ते कठोर वाटले, काही वेळा वादग्रस्त देखील वाटले, झाले देखील, पण कमजोर कधीच वाटले नाहीत. अगदी 6 वेळा उपमुख्यमंत्री होऊन, इतका अनुभवी प्रशासक असून देखील दादा मुख्यमंत्री का होऊ शकले नाहीत हा प्रश्न सारखा समोर येतोय. यामागचं एक मोठं कारण म्हणजे सत्ताकारणाची न जमलेली गोळाबेरीज. अजित पवारांची वैयक्तिक ताकद आणि त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही मोठी होती, पण ती इतकी मोठी नव्हती की मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहज येईल. पण 2004 साली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं असताना राष्ट्रवादीच्या जागा या काँग्रेसपेक्षा अधिक होत्या. त्यावेळी मुख्यमंत्रीपद खेचून आणण्याची क्षमता ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. पण शरद पवारांनी तो निर्णय का घेतला नाही याबद्दल अगदी अजितदादांनी शेवटच्या काही मुलाखतीत उघडपणे खंत देखील व्यक्त केली होती. 2019 साली महाविकास आघाडी स्थापन होताना देखील काही दिवसांसाठी का होईना, पण मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसनं मागितलं असतं तर इतिहास वेगळा असू शकला असता. 2004 आणि 2019 अशा 2 मोठ्या संधी या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या होत्या मुख्यमंत्रीपदासाठी. 2004 साली पक्षातील ज्येष्ठत्वाचा मुद्दा अडसर ठरला, पण 2019 साली अजितदादा प्रमुख दावेदार होऊ शकले असते. अर्थात पहाटेच्या शपथेचं कवित्व तेव्हाही संपलेलं नव्हतं.
पण मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरीही अजितदादांसारखा नेता पुन्हा का होणं अवघड आहे, तर याचं उत्तर हे त्यांच्याच व्यक्तिमत्वात दडलेलं आहे. शिस्त, कामाचा वेग, निर्णयांचा ठामपणा, भावनांपेक्षा वास्तवाला प्राधान्य आणि सत्ता म्हणजे जबाबदारी ही भावना, हे सगळे गुण एकत्र असलेलं नेतृत्व फार क्वचितच घडतं. आजच्या राजकारणात जिथे प्रतिमेला आणि सोशल मीडियाला जास्त महत्त्व आहे, तिथे दादांसारखा वर्कहोलिक नेता टिकणं फारच कठीण होत चाललंय. आणि म्हणूनच अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही आहे. आजचा काळ हा कठीण निर्णयांचा आहे. आर्थिक दबाव, शहरीकरण, ग्रामीण प्रश्न, पाणी टंचाई, उद्योगांची तीव्र स्पर्धा, या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी धाडसी आणि अनुभवी नेतृत्व लागतं. अजित पवार हे असं नेतृत्व होतं जे राज्याच्या हितासाठी कठोर आणि कटू निर्णय घ्यायला कधीही मागे पुढे पाहत नव्हते. अजित पवार हे पदामुळे मोठे नव्हते, तर पद त्यांच्यामुळे मोठं वाटायचं. आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण थोडं अधिक पोकळ, थोडं अधिक संत आणि थोडं अधिक अनिश्चित झालं आहे. एकूणच पाहिलं तर अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात पदाने नाही, तर त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी आणि कामाने मोठे ठरलेलं नेतृत्व होतं. मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं नाही, पण राज्य चालवण्याची क्षमता, धाडसी निर्णय घेण्याची ताकद आणि त्याचबरोबर ती प्रशासनाला गती देण्याची हातोटी त्यांनी वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यांच्या जाण्यामुळे आपल्या महाराष्ट्राने केवळ एक नेता नाही, तर कठीण काळात ठाम भूमिका घेऊ शकणारा आणि त्याचबरोबर ती विकासाकडे वास्तववादी नजरेने पाहणारा आणि सत्ता म्हणजे जबाबदारी मानणारा शासक गमावला आहे. म्हणूनच अजित पवार हे मुख्यमंत्री न होता देखील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ते कायम प्रभावी आणि अपरिहार्य नेतृत्व म्हणूनच लक्षात राहतील. शेवटी नेतृत्व हे संपत नाही, तर ते कामातून, आठवणीतून जिवंत राहतं, इतकंच.